In this video, we are going to start with a new point, that is agencies of pollination or pollinating agents. आपल्याला हे पॉलिनेटिंग एजंट्स समजून घ्यायचे आहेत. पॉलिनेटिंग एजंट कडे जाण्याअगोदर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अँथर मध्ये तयार झालेले पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल आहेत आणि ते स्वतः नॉन मोटाईल असल्यामुळे स्वतः जाऊन स्टिग्मावरती पडू शकत नाहीत. कुठल्या तरी माध्यमातून कशाच्या तरी मदतीने हे पोलन ग्रेन अँथर कडून स्टिग्मावरती ट्रान्सफर करायला लागतात आणि मग ज्याच्या मदतीने हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात सिंपली त्यांना आपण पॉलिनेटिंग एजंट असं म्हणायचं. जर आपलं विचारलं व्हॉट इज मीन बाय एजन्सी ऑफ पॉलिनेशन और पॉलिनेटिंग एजंट, तर आपलं उत्तर आहे द फॅक्टर which bring about the pollination is called as a pollinating agent. Means the factor that help for the pollination. जो pollination घडवून आणतो त्याला आपण, त्या माध्यमाला, त्या घटकाला आपण pollinating agent असं म्हणतो. There are different types of pollinating agents, but broadly we can classify these pollinating agents into two categories. दोन कॅटेगरी मध्ये आपण या पॉलिनेटिंग एजंटचं क्लासिफिकेशन करू शकतो. यापैकी जे पहिली कॅटेगरी आहे त्यांना आपण अबायोटिक एजंट्स असं म्हणतो. मीन्स नॉन लिव्हिंग फॅक्टर्स विच हेल्प फॉर पॉलिनेशन. नॉन लिव्हिंग असतात हे. अबायोटिक एजंट्स आर नॉन लिव्हिंग एजंट्स. दे हेल्प फॉर द पॉलिनेशन. And then the second category of pollinating agents, this category biotic agents, means there are some living organisms which help for pollination. आणि म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल these are the living things, living agents, living organisms which help for the pollination. जे बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत त्यांची आपल्याला दोन उदाहरणं घेता येतात. यापैकी पहिला अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट आहे त्यापैकी जो पहिला आहे दिस पॉलिनेटिंग एजंट इज विंड. विंड म्हणजे ह्याच्या मदतीने जर पॉलिनेशन झालं तर आपण त्याला विंड पॉलिनेशन असं म्हणतो. और इट इज कॉल्ड ॲज एनिमोफिली. याला आपण एनिमोफिली असं म्हणतो. ठीक आहे पहा, आपण लक्षात ठेवतो व्हॉट इज विंड पॉलिनेशन. The pollination with the help of wind. What is anemophily? Anemophily is the pollination which occurs with the help of wind. वाऱ्याच्या मदतीने. Wind is a abiotic, non-living agent. म्हणून हा abiotic agent आहे. Then the second abiotic agent is water. पाणी. पाण्याच्या मदतीने काही झाडांमध्ये पॉलिनेशन होतं and the pollination with the help of water is called as hydrophily. याला आपण हायड्रोफिली असं म्हणतो. म्हणजे एजंट आणि एजंट वरून होणारं पॉलिनेशन त्याचा प्रकार. द पॉलिनेशन दॅट ऑकर विथ द हेल्प ऑफ विंड इज एनिमोफिली, विच ऑकर विथ द हेल्प ऑफ वॉटर इज हायड्रोफिली. देन ऑन दिस साइड देर आर मेनी बायोटिक एजंट्स and these biotic agents help for the pollination. अनेक बायोटिक एजंट आहेत, अनेक सजीव आहेत की जे पॉलिनेशन घडवून आणतात. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिन देर आर सम इन्सेक्ट्स विच हेल्प फॉर पॉलिनेशन. इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होतं and the pollination which occur with the help of insects is called as entomophily. याला आपण entomophily असं म्हणतो. Pollination with the help of insects. Then second type of living organism that help for pollination, second category मी यांना birds, पक्षी. काही फुलांचं पॉलिनेशन पक्ष्यांच्या मदतीने होतं, बर्ड्सच्या मदतीने होतं. and the pollination that occurs with the help of birds, birdsच्या मदतीने होणारं पॉलिनेशन, this type of pollination is called as ornithophilie. याला आपण ornithophilie असं म्हणतो. Then third category of the organisms that help for pollination, these organisms are bats. Bats, वटवाघळ यांच्या मदतीने पॉलिनेशन होतं. The pollination that occur with the help of bats
इट इज कॉल्ड ॲज कायरोप्टेरोफिली. याला आपण कायरोप्टेरोफिली असं म्हणतो. बघा, कायरोप्टेरोफिली, दॅट पॉलिनेशन विच ऑकर विथ द हेल्प ऑफ बॅट्सच्या मदतीनं होत असेल तर. देन वन मोर कॅटेगरी ऑफ द एनिमल्स दॅट हेल्प फॉर पॉलिनेशन, अँड दीज एनिमल्स आर ants. मुंग्यांच्या मदतीनं काही फुलांचं पॉलिनेशन होतं. अँड द पॉलिनेशन दॅट ऑकर विथ द हेल्प ऑफ ants, इट इज कॉल्ड ॲज मिरमेकोफिली. याला आपण मिरमेकोफिली असं म्हणतो. द पॉलिनेशन दॅट ऑकर विथ द हेल्प ऑफ ॲन्ट्सच्या मदतीनं. देन वन मोर पॉलिनेटिंग एजंट, पुढचा जो पॉलिनेटिंग एजंट आहे त्यांना आपण स्नेल्स असं म्हणूया. स्नेल. द पॉलिनेशन दॅट ऑकर विथ द हेल्प ऑफ स्नेल्स इज कॉल्ड ॲज मॅलॅकोफिली. मॅलॅकोफिली. आणि पुढचा एक पॉलिनेटिंग एजंट, काही झाडांमध्ये स्नेक्सच्या मदतीनं पॉलिनेशन होतं, आणि जर स्नेक्सच्या मदतीनं पॉलिनेशन झालं then such type of pollination is called as a ophiophily. अशा पद्धतीनं अनेक बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की जे पॉलिनेशन घडवून आणतात. जर ह्या सर्वांच्या मदतीनं जे पॉलिनेशन होतं, कॉमनली याच्यासाठी एक टर्म वापरली जाते आणि ती टर्म अशी आहे, बिकॉज ऑल दीज आर एनिमल्स, याला आपण झूफिली असं म्हणतो. झूफिली पॉलिनेशन दॅट ऑकर विथ द हेल्प ऑफ एनिमल्स. आणि मग स्पेसिफिक कुठल्या एनिमल ग्रुपमध्ये होतं, कुठल्या एनिमल ग्रुपच्या मदतीनं होतं त्यानुसार इन्सेक्ट्स एंटमोफिली, बर्ड्स ऑर्निथोफिली, बॅट्स कायरोप्टेरोफिली, ॲन्ट्स मिरमेकोफिली, स्नेल्स मॅलॅकोफिली अँड स्नेक्स ऑफिओफिली. असे पॉलिनेटिंग एजंट्स आणि त्यांच्या मार्फत होणाऱ्या पॉलिनेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. याच्यानंतर आपण पहिला पॉलिनेटिंग एजंट डिटेलमध्ये एक्सप्लेन करू आणि त्या एजंटच्या मदतीनं पॉलिनेशन होण्यासाठी काय काय बदल झालेले आहेत ते पाहणार आहोत. फर्स्ट एजंट और फर्स्ट टाइप ऑफ पॉलिनेशन दैट इज एनिमोफिली. एनिमोफिली और इट इज कॉल्ड एज अ विंड पॉलिनेशन. याला विंड पॉलिनेशन असं म्हणतो. वी कॅन डिफाइन इट एज अ पॉलिनेशन ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ विंड इज कॉल्ड एज एनिमोफिली और विंड पॉलिनेशन. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या फुलांमध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होणार आहे या प्रकारच्या फुलांना आपण एनिमोफिलस फ्लावर और एनिमोफिलस फ्लावर्स असं म्हणूया. अँड द प्लांट्स विच शो सच टाइप ऑफ पॉलिनेशन, अशा प्रकारच्या प्लांटला एक्सप्लेन करण्यासाठी आपण टर्म वापरूया एनिमोफिलस प्लांट्स. एनिमोफिलस प्लांट. आपला विचार, व्हॉट इज मीन बाय एनिमोफिली? पॉलिनेशन ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ विंड इज एनिमोफिली. अँड द प्लांट्स और द फ्लावर्स विच शो wind pollination, they are called as एनिमोफिलस प्लांट्स और एनिमोफिलस फ्लावर्स. ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं त्यांना आपण एनिमोफिलस प्लांट्स किंवा एनिमोफिलस फ्लावर्स असं म्हणतो. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. एनिमोफिलस पॉलिनेशन होण्यासाठी झाडाने स्वतःमध्ये कुठले बदल केले आहेत, म्हणजे आपला पुढचा पॉइंट असेल दॅट इज अडॅप्टेशन्स. कशासाठी? अडॅप्टेशन्स फॉर विंड पॉलिनेशन और अडॅप्टेशन्स फॉर एनिमोफिली. कुठले अडॅप्टेशन्स असतात पहा. पहिला मुद्दा मी या ठिकाणी सांगेल की ज्यांच्यामध्ये विंड पॉलिनेशन होतं अशा झाडांची जी फुलं असतात ना, these flowers are small, लहान असतात. Then these flowers are inconspicuous. Inconspicuous म्हणजे ते उठावदार नसतात. or they are unattractive. Flowers are unattractive. ठीक आहे. ही जी फुलं असतात ना, these flowers are without, आता काय काय नाहीये पहा, without
ब्राईट कलर, या फुलांचा कलर ब्राईट नसतो. देन विदाउट नेक्टर, नेक्टर नसतो. और दे आर विदाउट फ्रॅग्रन्स, फ्रॅग्रन्स सुवास, सुगंध, या फुलांना सुगंध येत नाही. आता हे का पहा, या ठिकाणी लक्षात घ्या, द पॉलिनेटिंग एजंट इज नॉन लिव्हिंग. वारा हा निर्जीव आहे आणि या वाऱ्याला अट्रॅक्ट करण्यासाठी फुलं अट्रॅक्टिव्ह करण्याची गरज नाही, म्हणून हे सगळे बदल आहे. एनर्जी वाचवली जाते. फ्लावर्स दे आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस और अनअट्रॅक्टिव्ह. खूप अट्रॅक्टिव्ह ब्राईट कलरची फुलं झाडाला बनवायची असतील तर जास्त एनर्जी खर्च होईल. इथं ती एनर्जी वाचवतात सर. Then the flowers are without bright color, means they don't have bright color. They don't have nectar. आपल्याला माहिती आहे इन्सेक्ट्स आणि बर्ड्स ना अट्रॅक्ट करायचं असेल तर नेक्टर लागेल, मकरंद, की जो पिण्यासाठी इन्सेक्ट किंवा पक्षी तिथे येणार आहे. आता वाऱ्याला त्याची गरज नाही. अँड देन वाऱ्याला अट्रॅक्ट करण्यासाठी फुलं सुगंधी असण्याचीही गरज नाही. आणि त्यामुळे आपण सांगतो द फ्लावर्स आर विदाउट ब्राईट कलर, विदाउट नेक्टर अँड विदाउट फ्रॅग्रन्स. ही ओव्हरऑल फुलामधले फरक आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरली इन सच प्लांट्स द फ्लावर्स आर पोझिशन्ड ऍट द अपेक्स. अपेक्सला असतात, वरच्या टोकावरती असतात, की जेणेकरून पानांचा अडथळा येणार नाही आणि वाऱ्याच्या मदतीनं पोलन ग्रेन्स वाहून नेले जातात. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ जवार फुलं टॉपला येतात, मेज फुलं टॉपला येतात, शुगर केन, या झाडांमध्ये विंड पॉलिनेशन होतं आणि त्यामुळे यांची फुलं वरच्या टोकावरती असतात. दे आर प्लेस्ड ऍट हायर पोझिशन, की जेणेकरून पानांचा अडथळा पोलन ग्रेन्स वाहून नेण्यासाठी येणार नाही. अशा प्रकारचे ही मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक मुद्दा, जे अदर फ्लोरल पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल पेटल्स असतील, कधी टेपल्स असतील, दे आर रिड्युस्ड, ते रिड्यूस असतात आणि त्याच्यामुळं अँथर आणि स्टिग्माच्या मध्ये अडथळे कमीत कमी असतात. आता इथपर्यंतचा मुद्दा झाल्यानंतर आणखीन थोडंसं पुढे जाऊया आणि ऍक्च्युअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये नेमकं काय फरक आहे, म्हणजे अँथर मध्ये काय फरक आहे किंवा स्टिग्मा मध्ये काय फरक झालेला असतो तो लक्षात ठेवायचा. या ठिकाणी जे स्टॅमेन्स असतात ना, दीज स्टॅमेन्स कंटेन लॉंग फिलामेंट. यांचा फिलामेंट लॉंग असतो, लांब असतो आणि त्याच्यामध्ये जे अँथर्स असतात ना, these anthers are said to be versatile. Versatile anthers असतात. म्हणजे या फुलांमधले जे स्टॅमेन्स असतात these are versatile या पद्धतीनं आणि त्यांना लॉंग आणि वीक फिलामेंट असतो. बऱ्याचशा वेळेला हे फिलामेंट असे बेंड पण असतात आणि त्यामुळे अँथर वाऱ्याच्या पद्धतीनं अशा प्रकारे मूव्ह होतात आणि त्याच्यातले पोलन ग्रेन्स रिमूव्ह केले जातात या पद्धतीनं. ह्याच्यानंतर जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याचा जो स्टिग्मा असतो, दिस स्टिग्मा इज आयदर फिदरी किंवा त्याला आपण हेअरी असं म्हणतो. फिदर्स असल्यासारखे असतात की ज्याच्या मदतीनं समजा असा फिदरी स्टिग्मा असेल तर या प्रकारच्या स्टिग्मामुळे वाऱ्याच्या मदतीनं उडत येणारे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते अडकले जातात. और समटाइम द फिदर स्टिग्मा इज स्टिकी, चिकट असतो की जेणेकरून हे पोलन ग्रेन्स त्याला अटॅच होतील. या पद्धतीचे मॉडिफिकेशन स्टॅमेन मध्ये आणि स्टिग्मा मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्या पुढे जाऊन आणखीन काही मॉडिफिकेशन्स आपण शिकूया आणि ते मॉडिफिकेशन्स आपल्याला डायरेक्ट या पोलन ग्रेन मध्ये पाहायला मिळतात. बघा आता अशा झाडांचे पोलन ग्रेन्स कसे असतात. दीज पोलन ग्रेन्स आर स्मॉल, हे लहान असतात. देन दे हॅव लाईट वेट, यांचं वजन कमी असतं. लाईट वेट, हलके असतात की जेणेकरून वाऱ्याच्या मदतीने हे वाहून नेले जातील. देन दीज पोलन ग्रेन्स आर जनरली अनवेटेबल, भिजत नाही की जेणेकरून ते जड होणार नाही. दे आर लाईट वेट, देन दे आर स्मॉल, देन जनरली दे आर पेल येलो कलर्ड, फिक्कट पिवळसर रंगाचे असतात. आणखीन एक मुद्दा, दे हॅव स्मूथ एक्झाईन
आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर जेव्हा शिकलो त्यावेळेस माहिती आहे त्याचं जे आउटर कव्हरिंग आहे दॅट इज कॉल्ड एज एक्झाईम. आणि मग एनिमोफिलस प्लांट मध्ये पोलन ग्रेनची एक्झाईम ही स्मूथ असते की जेणेकरून पोलन ग्रेन्स कुठं अडकून पडत नाही, ते वाऱ्याच्या मदतीनं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. आणि अतिशय महत्वाचा आणखीन एक मुद्दा आहे पहा, that these pollen grains are produced in large number. They are produced in large number. Why they are produced in large number? Because during wind pollination there is a lot of wastage of pollen grains. Pollen grains चं वेस्टेज खूप होतं कारण की वाऱ्याच्या मदतीनं पॉलिनेशन होतं आणि दिस इज नॉन डायरेक्शनल, म्हणजे ह्याला काही अशी कुठली फिक्स दिशा नाहीये, एक विशिष्ट अशी दिशा नाही की त्याच दिशेनं वारा वाहेल. आणि मग त्यामुळं पोलन ग्रेन्स हे खूप वेस्ट होतात, इतरत्र जाऊन पडतात. आणि त्यामुळं पोलन ग्रेन भरपूर संख्येनं तयार केल्यानंतर, जास्त संख्येनं तयार केल्यानंतर त्यातले ऍटलिस्ट काही पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाऊन पडतील. दॅट्स वाय द पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर. हे भरपूर प्रमाणात तयार केले जातात. बऱ्याचशा वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की विंड पॉलिनेशन जेव्हा होतं, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मेज, मक्यामध्ये जर आपण बघितलं तर मक्याचं झाड आपल्याला अशा पद्धतीनं दिसतं. सपोज दिस इज द प्लांट, हे प्लांट आहे, दीज आर द लिव्स ऑफ द प्लांट, हे पानं असतील. आपण थोडक्यात या ठिकाणी या ठिकाणी आपण जर वरती पाहिलं, सी दीज आर द मेल फ्लावर्स, ही मेल फ्लावर्स असतील, बरोबर आहे. जनरली बऱ्याचशा प्रमाणात जर विंड पॉलिनेशन होत असेल तर प्लांट प्रोड्यूस युनिसेक्सुअल फ्लावर, बट देर आर सम प्लांट्स विच ऑल्सो प्रोड्यूस बायसेक्सुअल फ्लावर, ते पण आहेत, परंतु मोस्टली युनिसेक्सुअल असतात. दीज आर द मेल फ्लावर्स ऑफ द मेज. आणि या ठिकाणी कुठेतरी फिमेल इन्फ्लोरसन्स असेल, या फिमेल इन्फ्लोरसन्स आणि त्यांच्या हेस्टाइल्स स्टिग्मा बाहेर आलेले असतात, हेअरी स्टिग्मा, बरोबर आहे. आणि वाऱ्याच्या मदतीनं वाहून नेणारे पोलन ग्रेन, मग एका झाडाचे पोलन ग्रेन दुसऱ्याकडे, दुसऱ्याच्या इथं या पद्धतीनं पॉलिनेशन होऊ शकतं. आणि मग या पोलन ग्रेनचं वेस्टेज खूप होत असल्यामुळं द पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर. भरपूर प्रमाणात हे पोलन ग्रेन तयार केले जातात. अशा पद्धतीनं विंड पॉलिनेशन, एनिमोफिली, त्याचे मॉडिफिकेशन 1-2 मिनिटात लक्षात घ्या. फ्लावर्स आर स्मॉल, दे आर इनकॉन्स्पिक्युअस, they are dull colored, बरोबर आहे. they are not having bright color, they are unattractive. त्याच्या पुढं आणखीन पुढचा मुद्दा पण, they are without fragrance and without nectar. Then stamens, they have long filament and versatile anther, stigma feathery or sticky. Pollen grains are produced in large number. They are lightweight, pale yellow colored, having smooth exine. स्मूथ एक्झाईल असणारे असतील. या पद्धतीनं एनिमोफिली आणि एनिमोफिली साठीचे मॉडिफिकेशन. कुठल्या झाडांमध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं, ऑलरेडी मी काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेले आहेत. तरी पण या ठिकाणी पहिले एक्झाम्पल मी लिहिलं सिरल प्लांट मधलं मेज, देन सेकंड वन जवार, याच्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. देन थर्ड वन शुगर केन, शुगर केन मध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं. आणि आणखीन देर आर मेनी ग्रासेस विच शो विंड पॉलिनेशन, वाऱ्याच्या मदतीनं ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं. प्लांटचा आणखीन एक जो ग्रुप आहे जिम्नोस्पर्म्स आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यामध्येही जनरली विंड पॉलिनेशन होतं. फॉर एक्झाम्पल पायनस प्लांट मध्ये किंवा सायकस मध्ये आपल्याला विंड पॉलिनेशन पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं पहिला पॉलिनेटिंग एजंट आणि त्याच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन किंवा त्याच्यासाठीचे मॉडिफिकेशन्स आपण या ठिकाणी संपवले. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे आपल्याला आणखीन एक पॉलिनेटिंग एजंट आणि त्याच्या मार्फत होणारं पॉलिनेशन शिकायचं आहे. आणि ते जे पॉलिनेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. याला आपण हायड्रोफिली असं म्हणतो. हायड्रोफिली ऑलरेडी आपल्याला माहिती, व्हॉट इज मीन बाय हायड्रोफिली? पॉलिनेशन occurring with the help of water is called as a hydrophily. See, hydrophily. मी थोडक्यात या ठिकाणी लिहितो, this is the pollination with the help of water. Water pollination. बरोबर आहे. आपण आता डेफिनेशन करूया.
The pollination which occur with the help of water is called as hydrophily. आता ज्या झाडांमध्ये वॉटरच्या मदतीने पॉलिनेशन होईल such type of plants is called as they are called as hydrophilous plants. किंवा त्यांची जी फुलं असतील त्यांना आपण हायड्रोफिलस फ्लावर्स असं म्हणतो. हे पहा, अशा प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला ॲक्वॅटिक प्लांट मध्ये पाहायला मिळतं, बट नॉट इन ऑल ॲक्वॅटिक प्लांट्स. लक्षात घ्या, खूप थोडी झाडं आहेत की ज्यांच्यामध्ये पाण्याच्या मदतीनं पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. जनरली देर आर अबाउट 30 जेनेरा वेअर द पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ वॉटर. मीन्स 30 जेनेरा ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स विच शो पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ वॉटर. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ह्याच्या शेवटला सांगेल. देर आर सम ॲक्वॅटिक प्लांट्स, दे आर ॲक्वॅटिक बट दे डोंट शो हायड्रोफिलस पॉलिनेशन. त्यांच्यामध्ये नाही. त्याचे एक्झाम्पल्स आपण शेवटला शिकूया. अगोदर फक्त लक्षात ठेवूया हायड्रोफिली आणि त्याच्यासाठीचे असणारे ॲडॅप्टेशन्स. आता पुढे जाऊ आपण. व्हॉट आर द ॲडॅप्टेशन्स शोन बाय हायड्रोफिलस प्लांट. हायड्रोफिलस प्लांट मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स असतात. मी पुन्हा मगाचेच काही ॲडॅप्टेशन्स लिहिल त्याच प्रकारामधले. या झाडांची सुद्धा जी फुलं असतात ना, फ्लावर्स, दे आर स्मॉल, लहान असतात. दे आर अनअट्रॅक्टिव्ह. हे अनअट्रॅक्टिव्ह असतात का? अगेन द वॉटर इज अबायोटिक एजंट और दिस फ्लावर्स आर इनकॉन्स्पिक्युअस. मी आणखीन असं म्हणेल, द फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल बिकॉज दे आर कव्हर्ड बाय म्युसिलाजिनस कव्हरिंग. दॅट्स वाय दे आर अनवेटेबल. ह्याचे जे पोलन ग्रेन्स असतात ना, पोलन ग्रेन्स, दीज पोलन ग्रेन्स आर ऑल्सो अनवेटेबल. हे पण भिजत नाहीत. जनरली द पोलन ग्रेन्स आर लॉंग. हे लॉंग असतात आणि ते अनवेटेबल असतात. त्याचं कारण आहे दे आर ऑल्सो कव्हर्ड बाय म्युसिलेज. ह्यांच्या भोवती सुद्धा आपल्याला म्युसिलेज पाहायला मिळतं. आणखीन एक मुद्दा आपल्याला सांगता येईल, या फुलांमध्ये सुद्धा देर इज नो नेक्टर अँड देर इज नो फ्रॅग्रन्स. आणि त्यामुळे ओव्हरऑल व्हॉट इज हायड्रोफिली? पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ वॉटर इज हायड्रोफिली. हायड्रोफिलस फ्लावर किंवा हायड्रोफिलस प्लांट आपण त्या झाडांना किंवा फुलांना म्हणूया. त्याच्या पुढे जाऊया. काय मॉडिफिकेशन्स? फ्लावर्स आर स्मॉल, दे आर अनअट्रॅक्टिव्ह, दे आर अनवेटेबल. मी या ठिकाणी तुमच्यासाठी लिहितो, देर इज नो नेक्टर अँड देर इज नो फ्रॅग्रन्स. यांच्यामध्ये पण फ्रॅग्रन्स नाहीये, सुगंध नाही, बिकॉज वॉटर इज अबायोटिक एजंट. अँड देन द पोलन ग्रेन्स, दे आर अनवेटेबल. अनवेटेबल आहे. जनरली द पोलन ग्रेन्स आर लॉंग. हे लॉंग असतात. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ॲक्वॅटिक प्लांट पैकी काही प्लांट की ज्यांच्यामध्ये आपल्याला हायड्रोफिलस पॉलिनेशन पाहायला मिळतं, वाऱ्याच्या मदतीनं पॉलिनेशन पाहायला मिळतं, हायड्रोफिलस पॉलिनेशन पाहायला मिळतं किंवा वॉटरच्या मदतीनं पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याच्या पुढे जाऊया. हे जे हायड्रोफिली आहे, वॉटरच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन आहे. अगेन इट कॅन बी डिवायडेड इन 2 टाइप्स. 2 प्रकारांमध्ये आपण पुन्हा यांचं वर्गीकरण करतो. त्यातला एक प्रकार आहे, याला आपण म्हणतो इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली. आणि दुसरा प्रकार आहे, सच टाइप इज कॉल्ड एज अ हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली. लक्षात घ्या, मी असा शब्द लिहितो. यू नो ऑलरेडी हायड्रोफिली. इपी म्हणजे वर, हायपो म्हणजे खाली. म्हणजे काय? इफ द पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ वॉटर बट दॅट पॉलिनेशन टेक प्लेस ऍट द सरफेस ऑफ वॉटर, then it is called as epihydrophily. Means the pollination occurring at the surface of water is called as epihydrophily. And if the pollination occur with the help of water but below its surface, पाण्यात बुडलेल्या फुलांचं पॉलिनेशन होत असेल आणि ते पाण्याच्याच मदतीने होत असेल, then it is called as a hypohydrophily. याला आपण
हायपोहायड्रोफिली असं म्हणतो. दिस टाइप ऑफ पॉलिनेशन ऑकर बिलो द वॉटर सरफेस. पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली आपल्याला अशा प्रकारचं पॉलिनेशन पाहायला मिळतं. ह्याची काही एक्झाम्पल्स आहेत हायपोहायड्रोफिलीची. त्यातलं एक एक्झाम्पल मी सांगेल, दॅट इज द झूस्टेरा. हे झूस्टेरा इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सी वीड. याला आपण सी वीड असं म्हणतो, और सी ग्रास असं म्हटलं जातं. ठीक आहे, झूस्टेरा. ह्याच्यानंतर आणखीन एक प्लांट आहे, अँड सच टाइप ऑफ प्लांट इज कॉल्ड एज अ सेरॅटोफायलम. याला आपण सेरॅटोफायलम. या दोन्ही प्लांट मध्ये आपल्याला हायपोहायड्रोफिलस पॉलिनेशन पाहायला मिळतं, म्हणजे पाण्याच्या मदतीनं परंतु पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली पॉलिनेशन पाहायला मिळतं. हे पहा, थोडक्यात मी या ठिकाणी सांगितलं, सपोज दिस इज द वॉटर सरफेस. अशा प्रकारचे जे प्लांट्स असतात, दीज आर रूटेड प्लांट्स. हे रूटेड प्लांट आहे. सपोज वॉटर बॉडी मधला खालचा हा मड सरफेस असेल. ॲक्वॅटिक प्लांट्स ज्या वेळेला असतात त्या प्लांट मध्ये अशा प्रकारचे इलॉंगेटेड लीव्स आहेत. या पद्धतीने सपोज दिस इज द झूस्टेरा. हे जे प्लांट आहे, इन दिस प्लांट बोथ टाइप ऑफ युनिसेक्सुअल फ्लावर, म्हणजे मेल फ्लावर एज वेल एज फिमेल फ्लावर, दे आर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. सेम प्लांट वरती तयार केले जातात. आता या ठिकाणी सपोज आपण जर तर सपोज इथं आपल्याला दिसत आहेत, दीज आर द मेल फ्लावर्स. हे मेल फ्लावर्स असतील. आणि दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी काढूया, दीज आर द फिमेल फ्लावर्स. हे फिमेल फ्लावर्स आहेत. ह्यांचे सपोज हे स्टिग्मा बाहेर आलेले असतील. ज्या वेळेला पोलन ग्रेन तयार होतात इन झूस्टेरा, हे पोलन ग्रेन बाहेर पडतात. द पोलन ग्रेन्स आर सच टाइप लॉंग नीडल लाइक पोलन ग्रेन. लक्षात ठेवा, दे आर विदाउट एक्झाईन. एंजिओस्पर्म प्लांट मध्ये सगळ्यात लॉंगेस्ट पोलन ग्रेन कुणाचे असतील तर ते झूस्टेराचे असतात. आणि हे जे पोलन ग्रेन्स असतात ना, यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अशा पद्धतीने असते की हे पोलन ग्रेन डायरेक्ट खाली पण जात नाहीत आणि डायरेक्ट वर पण जात नाहीत. ते या ठिकाणी फ्लोट होत राहतात. अँड देन वॉटर करंटच्या मदतीनं फ्लोट होत असताना एखादा पोलन ग्रेन ह्या स्टिग्माच्या भोवती कॉईल होतो, पॉलिनेशन होतं. लक्षात घ्या, पाण्याच्या मदतीनं पोलन ग्रेन वाहून नेले, परंतु पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली पॉलिनेशन झालं. दॅट्स वाय सच टाइप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड एज अ हायपोहायड्रोफिली. सी, दिस इज द एक्झाम्पल ऑफ झूस्टेरा. आणखीन थोडस डिटेल मध्ये जाऊन जर शिकलो आपण, सपोज हे झूस्टेरा मध्ये असं होतं, सिरॅटोफायलम मध्ये नेमकं कसं होतं. मी आता या ठिकाणी दुसरं झाड काढेल, परंतु आता लक्षात ठेवा की हे प्लांट सिरॅटोफायलम आहे. दिस नॉट झूस्टेरा. हे झूस्टेरा इकडे आहे, इकडे सिरॅटोफायलम आहे. सेम कंडिशन इन सिरॅटोफायलम ऑल्सो मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. सेम प्लांट वरती तयार केले जातात. सपोज या ठिकाणी हे फिमेल प्लांट्स आहेत, परंतु यांच्यामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग मेकॅनिझम पाहायला मिळतं. ते असं आहे, व्हेन मेल फ्लावर्स मॅच्युअर, ह्यांचे अँथर तुटतात आणि अँथर टॉपला जातात. अँथर टॉपला गेल्यानंतर या ठिकाणी पोलन ग्रेन्स रिलीज होतात आणि पोलन ग्रेन पाण्याच्या पृष्ठभागावर जर्मिनेट होतात. आणि जर्मिनेट होत असणारे पोलन ग्रेन वजन वाढल्यामुळं, वेट वाढल्यामुळं खाली सिंक होतात आणि सिंक होणारे पोलन ग्रेन या स्टिग्मा भोवती चिटकतात. अशा प्रकारे पॉलिनेशन होतं. आता एवढ्या डिटेल मध्ये जायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा हायपोहायड्रोफिली, द पॉलिनेशन which occur with the help of water and that take place below the water surface. This is hypohydrophily. Example, Zoospora and Ceratophyllum. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता आपल्याला हायड्रोफिलस पॉलिनेशनचा आणखीन एक प्रकार शिकायचा, तो म्हणजे इपिहायड्रोफिली. द पॉलिनेशन दॅट ऑकर ऍट द सरफेस ऑफ वॉटर, पाण्याच्या पृष्ठभागावरती होतो. आणि याचं जे एक्झाम्पल आहे, द एक्झाम्पल इज व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरियामध्ये
आपल्याला अशा प्रकारचं पॉलिनेशन पाहायला मिळतं. अगेन दिस इज द एक्वॅटिक प्लांट. सपोज या ठिकाणी हा वॉटर सरफेस आहे. सपोज दिस इज द वॉटर सरफेस आणि या ठिकाणी हा ग्राउंड सरफेस आहे वॉटर बॉडी मधला. अगेन दिस इज द प्लांट. हे प्लांट कुठलं? व्हॅलिसिनेरिया. लक्षात ठेवा, दिस व्हॅलिसिनेरिया इज अ डायोसियस प्लांट. डायोसियस म्हणजे काय रे? मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन सेपरेट प्लांट. हे डायोसियस आहे. सपोज हे प्लांट आहे आणि या प्लांटला मेल फ्लावर्स येत आहेत. मेल फ्लावर्स. दिस मेल फ्लावर्स आर प्रोड्युस्ड इन ग्रुप. या पद्धतीने त्यांचा इन्फ्लोरसन्स तयार होतो. सी दीज आर द मेल फ्लावर्स. आता दुसरं प्लांट आहे. ते दुसरं प्लांट मी या ठिकाणी काढतो. सपोज दिस इज द फिमेल प्लांट. हे फिमेल प्लांट आहे. इट प्रोड्यूस ओनली फिमेल फ्लावर्स. फिमेल फ्लावर्स तयार करतो. परंतु या फिमेल फ्लावर्सचं वैशिष्ट्य थोडंसं वेगळेपण असं आहे. वेन द फिमेल फ्लावर्स आर यंग, these female flowers having such type of structure, they have a coiled pedicel. असा कॉइल झालेला देठ त्यांना असतो. See, this is the coiled pedicel and that's why the female flower is present below the water surface. आता नेमकं काय होतं? See, this is the male plant and this is the female plant and त्यामुळे these are the male flowers, this is the female flower. ज्या वेळेला ही फुलं मॅच्युअर व्हायला लागतात, व्हॉट हॅपन हिअर? द फ्लावर्स गेट डिटॅच. फुलं डिटॅच होतात. तिकडं मी सांगितलं होतं अँथर डिटॅच झाले, इथं फ्लावर्स डिटॅच होतात. अँड दीज फ्लावर्स ड्यू टू देअर लाईट वेट असतं, त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं हे फ्लावर्स वॉटर सरफेसला जातात आणि या प्रत्येक फ्लावरला ईच सच फ्लावर कंटेन 3 पेटल्स अशा पद्धतीनं. आणि मग हे बॅलन्स होऊन इथं बाहेर येतात. ह्याच्यानंतर या फुलामध्ये अशा प्रकारचे अँथर्स असतात. सपोज दिस इज द अँथर अँड दिस इज वन मोर अँथर. हे फुल पाण्याच्या पृष्ठभागावरती फ्लोट होत राहतं. अशी अनेक फुलं वरती येणार आहेत. आता पहा, तर ज्या वेळेला ही फुलं वर येतात, अँथर मध्ये पोलन ग्रेन तयार होतात. हे अँथर ब्रेक होतात पोलन ग्रेन रिलीज करण्यासाठी आणि त्यावेळेला हे जे फिमेल फ्लावर्स आहेत, दीज फिमेल फ्लावर्स कम ऍट द सरफेस. आता हे कसे सरफेसला येतील? बिकॉज द पेडिसेल ऑफ धिस फिमेल फ्लावर नाव बिकम स्ट्रेट ड्यू टू अनकॉइलिंग. यंग कंडिशनला हा कॉइल्ड होता, त्याच्यानंतर हा अनकॉइल झाला. हे फुल पृष्ठभागावरती आलं. Then due to water current, पाणी हल्ल्यामुळं मेल फ्लावर्स go and come in contact with the female flower. फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आलं हे मेल फ्लावर, तर या ठिकाणी त्याच्यावरचे पोलन ग्रेन डिपॉझिट होतील आणि पॉलिनेशन होईल. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आफ्टर सक्सेसफुल पॉलिनेशन अगेन द पेडिसेल रिकॉइल. हे पुन्हा रिकॉइल होतं अँड द फ्लावर कम टू द बिलो द वॉटर सरफेस. पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली येतं. अशा पद्धतीनं इन व्हॅलिसिनेरिया द पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ वॉटर, बट इट ऑकर ऍट द सरफेस ऑफ वॉटर अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऍज इपीहायड्रोफिली. मी सांगितलं 2 प्रकारचे हायड्रोफिलस पॉलिनेशन आहेत, इपीहायड्रोफिली अँड हायपोहायड्रोफिली. इपी म्हणजे सरफेसला, हायपो म्हणजे खाली. आणि हे दोन्ही प्रकारचे पॉलिनेशन फक्त एक्वॅटिक प्लांट मध्ये पाहायला मिळतात. तरी आणखीन गोष्ट क्लिअर करतो, अनेक एक्वॅटिक प्लांट आहेत, बट देर आर सम एक्वॅटिक एंजिओस्पर्म विच शो पॉलिनेशन आयदर विथ द हेल्प ऑफ विंड और विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट. काही एक्झाम्पल्स आहेत आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये, त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहा, 2 एक्झाम्पल्स स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेत की जे एक्वॅटिक प्लांट आहे, परंतु त्यांच्यामध्ये पॉलिनेशन हे वाऱ्याच्या मदतीने होतं. त्यातला एक आहे पोटॅमोगेटॉम. पहा, वन एक्झाम्पल. And there is another example, that is Heliogaris.
हे दोन ॲक्वॅटिक प्लांट आहेत, परंतु यांचं पॉलिनेशन कशाच्या मदतीनं होतं? एअरच्या मदतीनं, वाऱ्याच्या मदतीनं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, देर आर सम ॲक्वॅटिक प्लांट्स. मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहिली. फॉर एक्झाम्पल लोटस, कमळ, ॲक्वॅटिक प्लांट आहे. दुसरे एक्झाम्पल आहे वॉटर हायसिंथ. ह्याचा अगोदरच ह्याचा उल्लेख आला होता पहा. इट इज कॉल्ड इकॉर्निया, टेरर ऑफ बेंगॉल. हे प्लांट आहे. अँड वन मोर एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे वॉटर लिली. वॉटर लिली या पद्धतीनं या 3 प्लांट मध्ये आपल्याला ॲक्वॅटिक प्लांट आहेत, बट पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्सच्या मदतीनं होतं. म्हणजे जरी समजा ॲक्वॅटिक प्लांट असतील तरी कंपल्सरी त्याच्यात पाण्याच्याच मदतीनं पॉलिनेशन होईल असं नाही. या पद्धतीनं 2 प्रकारचे पॉलिनेटिंग एजंट आपण या लेक्चरमध्ये शिकलो. एक एनिमोफिली म्हणजे विंड, आणि दुसरं हायड्रोफिली म्हणजेच वॉटर. हे दोन्ही पॉलिनेटिंग एजंट नॉन लिव्हिंग आहेत, म्हणजेच अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत. तर त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स हे पॉलिनेटिंग एजंट आणि त्यांच्या मदतीनं पॉलिनेशन घडून येण्यासाठी प्लांट मधले ॲडॅप्टेशन शिकूया.